नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण कोमलचं लग्न एन्जॉय करतोय, बरोबर की नाही? आपण कोमलचा केळवणाची व्हिडिओ पाहिली आहे, कोमलच्या मेहंदीची व्हिडिओ पाहिली आहे, कोमलच्या आपण पाहिलेल्या आहे चुडा भरण्याच्या कार्यक्रमाची व्हिडिओ आणि आज आपण पाहत आहोत कोमलचा साखरपुडा. इतक्या थाटामाटामध्ये हा साखरपुडा पार पडला ना की खूपच मज्जा आली. अगदी कोमलने आणि जावयांनी डान्ससुद्धा केलेला आहे. ही सगळी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला इकडे कोकणामध्ये अलिबाग नागाव तिथे साखरपुडा कसा केला जातो, कसा असतो ते तुम्हाला नक्कीच समजेल. कोमलच्या आयुष्यातील हे नवीन पर्व तिने देवाचा आशीर्वाद घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे. तिच्या नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच तिच्या संसाराला सुरुवात होणार आहे आणि संसाराची सुरुवात ही देवाचा आशीर्वाद घेऊन सद्गुरूंच्या प्रार्थनेने ती इथे सुरुवात करत आहे. चला आता आपण पाहूया की तिने देवाचे आशीर्वाद तर घेतलेच आणि इथे बाजूला जावयांची एंट्रीसुद्धा झालेली आहे. जावयांचे आगमन झालेले आहे. मस्त वाजत गाजत असं नवरदेवाचं आगमन झालेलं आहे. जेव्हा नवरदेव दारात येतात तेव्हा नवरीच्या आईने नवरदेवाची आरती करायची असते, पाय धुवायचे असतात. तर इथे आमच्या दीदी ज्या आहेत त्यांच्या जावयाचे पाय धुत आहेत आणि आरती करून त्यांचं स्वागत करत आहेत. तसेच आपण जावयांचं तर स्वागत करतो, तसंच वरमाई आणि ज्या नवरदेवाच्या बहिणी आहेत 5 बहिणी, त्यांचीसुद्धा आरती करायची आहे, पाय धुवायचे आहेत, त्यांना गोड भरवायचं आहे. असं हे सगळं सोपस्कार करून त्यांना आतमध्ये म्हणजे त्यांना आत घ्यायचं आहे, स्वागत करायचं आहे त्यांचं. आता इथे कोमलची मोठी मामी म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाई ह्या वरमाई म्हणजे आमच्या जावयांच्या आई आणि ह्या सगळ्या बहिणी आहेत, त्यांचं गोड भरवून स्वागत करत आहेत आणि त्यांचे पाय धुतलेले आहेत, आरती केलेली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यांना आदराने त्यांना आतमध्ये यायला सांगणार आहे. आणि जे इतर वऱ्हाडी मंडळी आहेत त्यांच्यासाठी मस्त असं थंडगार कोकम सरबताची इथं व्यवस्था केली होती. मस्त उन्हातनं आलेले आहेत, मस्त डान्स केलेला आहे आणि आता थंडगार होण्यासाठी मस्त कोकम सरबत, कोकण म्हटलं का कोकम सरबत हे आलंच. आता इथे सगळे वऱ्हाडी मंडळी म्हणजे आपले आप्तेष्ट, नंतर आपले नातेवाईक मंडळी, ते सगळे इथे बसलेले आहेत आणि कोमलची वाट पाहत आहेत. आता इथे कोमल मस्त तयार होऊन मस्त सजून धजून आलेली आहे आणि इथे तिची ओटी भरण्यात येणार आहे. आणि जी साखरपुड्याची साडी आहे ती साडी इथे ज्या नवरदेवांची बहीण असते ना, ती इथे जी नवरी असते तिला साडी देते. तर इथे सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या येऊन इथे कोमलला साडी देणार आहे आणि मग कोमल साडी नेसून येत आहे तोपर्यंत इथे जे कोमलचे आईबाबा आणि जावयांचे आईबाबा ह्यांची पूजा होणार आहे. बाबा 2 मिनिटं समोर हो, इथं माल ठेवा.
नाम्ना कर्मणाय विवाह आख्याकं धर्मण्णा कचेरेषु तत्रादौ निर्विघ्नं ब्रह्मचारी ब्राह्मणों को ब्रह्मचार्यामुखः स्वयंमयोनिष्ठस्पर्शाय नमो विष्णुस्वाहा भूतानि ब्रह्मचार्यमयोनिष्ठस्पर्शाय नमो ततो विश्वयस्मधिकारय कुलाय आदिभयापटवास्पर्शाय नमः गणपति हन्तु ओम गणानां हवामहे कभी कभी ना भूपयः ओम गणपति हवा रेडी देवता विष्णु मरदेहि परमं परागतमं सत्यं पानी पीवा देवता विष्णु मरदेहि परमं परागतमं प्राणकं सामग्रीका पानी थोड़ा मेरे मध्ये पानी थोड़ा उत्तरा पोषण करामी हस्तप्रणाचे एक पापो हंकार करना ना पापात्मा आप सत्वा आदि कतर पादो विष्णु प्रदान करते या दीर्घाना गानोक्या पुण्य प्रदान करते या आई इथं बघ माय कोमलचे आईवडील आणि जे जावई म्हणजे संकेत यांचे आईवडील यांची पूजा वगैरे झालेली आहे आणि इथे आता व्याही एक म्हणजे भेट घेणार आहेत. हे बघा, म्हणजे दोन कुटुंब, जे नवरा नवरी तर एकत्र येतातच, पण त्यांची दोन कुटुंबसुद्धा एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ही व्याही भेट झालीच पाहिजे. आणि आता कोमलसुद्धा मस्त साडी नेसून, जी साखरपुड्याची साडी आहे ती नेसून आली आहे. आणि आता पुन्हा एकदा तिची ओटी भरण्यात येणार आहे आणि नंतर त्या एकमेकांना अंगठी घालण्यात येणार आहे. साधनाय महिमवारंदे परम विधिशो कस्तनवचः मतिस्थितावाचा रक्षा प्रलय कुटुंब. कोमलची पुन्हा एकदा ओटी भरून झाली आहे आणि आता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अंगठी घालण्याचा. तर इथे कोमल आणि जावई हे एकमेकांना अंगठी घालणार आहे. तर अगदी छान असं गुलाबाच्या फुलांमध्ये ह्या अंगठ्या लपवलेल्या आहेत आणि त्या एकमेकांना गुलाब देणार सोबतच ह्या अंगठ्यासुद्धा एकमेकांना घालणार आहे. तर कोमल खूप लाजते, खूप छान लाजते आणि आता जावई तिला अंगठी घालतील आणि ती जावयांना अंगठी घालेल. मम्मी जरा मागे समोर समोर कोमल कोमल हा स्माइल देव. अरे बापरे कोमल 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 ये ये हात लाव हात लाव हात लाव हात लाव हात लाव त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ कोमल तिकडे बघ. अरे अंगठी घाल तसंच साईडला ठेव. आता अंगठी घालून झाली का एकमेकांना पेढा भरवायचा आहे. तर आता कोमल जावयांना आणि जावई कोमलला पेढा भरवत आहे. गोडधोड भरवून नंतर त्यांनी थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि आता वेळ आहे ती केक कापायची. हा जो एंगेजमेंटचा केक आहे तो मी स्वतः माझ्या हाताने कोमलसाठी बनवलेला आहे. आणि जर हा केक तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता आपण कोमल आणि जावई हे केक कटिंग करणार आहे.
त्यांना प्रतिसाद देऊन टाळ्यांचा गजर करून त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप छान केक कटिंग केलेलं आहे. तू पण तोच घे. हा तोच घे आणि भरव तिला अक्का. पुरा भरव. इथे बघ. समोर समोर वाचावा. अॅनिव्हर्सरीचा केक कापून झालेला आहे. आता साखरपुडा तर संपन्न झाला आहे, पण राहिला इथे जेवणाचा कार्यक्रम. तर जेवणामध्ये मस्त असं वरण भात, नंतर वालाचं बेरडं, दुसरी मटकीची आमटी होती, पापड, लोणचं, कोबीची भाजी आणि बुंदीचा लाडू. तर हे एवढे पदार्थ साखरपुड्यामध्ये जेवणासाठी होते आणि सगळ्यांनी मस्त पोटभर ह्या जेवणाचा आनंद घेतलेला आहे. जेवण अतिशय सुंदर होतं, खूप छान होतं आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. आणि हे छान असं जेवण सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे. आणि नंतर कार्यक्रम आहे तो मस्त सगळ्यांच्या डान्सचा आणि मस्त सगळ्यांनी नाच गाणी म्हणत मस्त अशी धमाल केलेली आहे. तर हा कोमलचा साखरपुडा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका.
आता डान्स वगैरे करून जावई त्यांच्या घरी चाललेले आहेत आणि पुढच्या वेळेला जेव्हा येतील तेव्हा आमच्या कोमलला सोबत घेऊन जातील. आणि पुढची व्हिडिओ आहे आपली मांडव स्थापना आणि हळदीची, तर तीसुद्धा नक्की बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडल्या असतील कोमलच्या लग्नाच्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया कोमलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.